राहते ठेव ना टाइमपास खाली बसा पपई विकू का मग ते पपई रे कुठे भाशीशी येणार तुझं भाशीशी कोले घाला या तुम्हाला ती चक्कर आहे ना फिरून आमचा विक्रम नाना बाबा बायकोच्या जोडीला डायरेक्ट बसला राहते ठेव ना टाइमपास खाली बसा पपई विकू का मग ते पपई रे कुठे काढले रे पपईचाच विषय झाला तर नाणे त्या डीजेने ते पपईचं आपण कोणला कविताला शिंगारे आलीच नाही काही तू शिंगा गेल्या नाही घरात आपण आमचा विक्रम नाना विक्रम बायको शांतानाने तिकडे बसले दुसरा कोणी पाऱ्याची काकू तिकडे अनिता तिकडे आमची मम्मी तिकडे सुरेखा यांचा अजून साऊथ बसकला नाही ग नाहीच बनायला तिकडं मंडळी आज आहे गुड्डीचं लग्न तर आता आम्ही मस्त सकाळी गोडसे गावामध्ये आलोय लग्नाला आत्याच्या घरी पण सकाळपासून काही ब्लॉग कंटिन्यू करायला जमलं नाही थोडासा नवरी जेव्हा नांदवायचा कार्यक्रम असतो ना त्यावेळेला थोडासा ब्लॉग शूट केलाय त्याच्यानंतर काही जमलंच नाही तर आता आमच्या मस्त सगळ्यांच्या तयाऱ्या वगैरे झालेल्या आहेत आणि आता गुड्डीचं आमच्या थोड्याच वेळात लग्न लागणार आहे सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जसं जसं जमेल तसं मी ब्लॉग शूट करेल आत्याची येणी बघा मोठी वरमाय बाबा कपडे पण नको घालून दाखवू रातचे परत रातचे मंडळी आता आमच्या सगळ्यांची मस्त तयारी झालेली आहे आता गुड्डीचा थोड्याच वेळात लग्न शुभमंगल सावधान होणार आहे नवरदेव आणि त्यांचे शुभ आणि माऊची मम्मीच्या मम्मीने अजून तयारी केली नवरदेव आता पोचल माऊची मम्मी सगळ्यात शेवटी जास्त तयारी करायची तुम्ही कशा वरमाईने 1 वाजेपासून रेडी झाली वरमाईची तयारी पण कोमासली नवरदेव आता मांडवात गेलो ना मग आपला ब्लॉग आपण कंटिन्यू करूया बाय बाय दाबू ना बस हे आमची शारदानाने चहा दिला ती विक्रमला कुठे जा चालू गेलेला आलो नको मोबाईल देवांच्या द्या मंडळी या चहा मस्त पुरणपोळ्या खायला आमच्या
आत्याने आम्ही सोय केली ना नानी, आमच्या आत्याने आम्ही सोय केली ना, आम्ही पुरणपोळ्या पण बनवून ठेवलेल्या. पोळ्या काय भाशीशी येणार होतं, भाशीशी पोळ्या खायला या. पोळ्या घाले या. तुकडं वेगळं. तुकडं तिकडे. माऊला नको घेऊ. आपण त्यात ते थंड्या तुझा मग काढता. कांचन कांचन दिदीला दाखव, कांचन दिदीला नानीची करवली. मामाचं बरे आज ताकवली झाले. कोणी घ्यायची तुला कोणी नेले पोळ्या? बनवले ते देवाला द्या. देवाना बस घे. देवाला गेले नाही तर आम्ही नाही येणार घरी. The next day. नमस्कार मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. तुम्ही याआधी जो पार्ट पाहिलात तो गुड्डीच्या लग्नाचा होता, पण त्या दिवशी मला काही जास्त ब्लॉग शूट करायला जमलं नाही. त्याच्यामुळे मग बरं आज थोडासा ब्लॉग शूट करतो आणि मग तो मिक्स करून तुमच्यासोबत शेअर करेन मी संध्याकाळी 4 वाजता. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर अंगणामध्ये मी थोडी क्लिनिंग करायला घेतलेली त्याच्यामुळे, कारण की आता 2 दिवसावरती गुढीपाडवा येतोय त्याच्यामुळे. सो चल आता अंगणामध्ये काय होतं माहिती का, झाडं आमच्या भरपूर आहेत त्याच्यामुळे मग त्या झाडांचा पालापाचोळा दर 2-3 दिवसामध्ये मी सगळं झाडांच्याकडून पालापाचोळा काढून तो जाळून टाकते. पण पुन्हा 2 दिवसात ते तसंच होतं, तर तेच मी करायला घेतलेलं. आता अर्ध्या जागेवरचं झालं आहे पालापाचोळा क्लीन करून. आता जो समोरचा एरिया आहे ना, तर आता अंगण तर क्लीनच केलं आहे मी, पण झाडांच्या खाली जो पालापाचोळा तुम्हाला दिसतोय तो आता क्लीन करायचा आहे. मेन गोष्ट म्हणजे लकीची आंघोळ करायची आहे मला आज. ओके चला, आता जे काय होईल दुपारपर्यंत ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर घंटीचं सुद्धा बटन दाबा, जेणेकरून तुमच्या ताईचे तुम्हाला रोज छान छान असे ब्लॉग पाहायला भेटतील. ओके चलो. तू काय रिटर्न आला रे? तू बँकेत गेलेला ना, बराच वेळ झाला. चिन्मय बघा सकाळी सकाळी मस्त अंगणामधलं कचरा एकत्र गोळा करून पेटवायला लावलाय. हे बघा झाडांच्या खाली किती जरी पालापाचोळा काढला ना झाडांच्या खालचा, तरी पण जसंच्या तसा 2 दिवसांमध्ये. आता हे बघा किती पालापाचोळा आणि कचरा पडलाय, तर सगळं क्लीन करून घेते. चलो मस्त गुढीपाडवा स्पेशल क्लिनिंग. हे बघा आता इकडे भरपूर असा पालापाचोळा होता, तर मग तो झाडूने थोडं थोडं काढून घेतलं आणि तिथे मग जाळलेला आहे मी, तुम्हाला दिसत असेल. आणि चला झाडावर आपल्या आंबे बघा मंडळी किती भारी आल्यात. चिन्मय बहुत बड़ा जोक मारा रे तुमने. कशाला बोलते दाखव दे. बरोबर ही गोष्ट खरी बोलला का तू? दाखवल्यावरती ज्याचा तो फोन करून सांगते आम्हाला आंबे पाठवा, आम्हाला आंबे पाठवा. लोणचा केल्यावर दाखवायचं का लोणचा? आम्हाला काय पाठवत नाही. सांग ना ब्लॉग मध्ये, जे आमच्याकडून आंबे मागतात लोणचा मागतात त्यांनी पण आम्हाला काहीतरी द्यावे थोडासा तरी. आमच्या मम्मीला बरं चकल्या करायला टाईम नाही, चकल्या तरी पाठवून द्या, पापड चकल्या. बघितलं का मंडळी कसा बोलला चिन्मय. ब्लॉग मध्ये बोलते दाखवू नको, मग सगळे मागतात आणि आपल्याला कोण काही देत नाही. देवा चिन्मय असं नाही बोलायचं बापू, द्यायचं आपल्याकडे आहे म्हणून मागतात लोक. चला झाडावरती भरपूर आंबे आल्यात, पण जाम आंबट आंबा आहे तो. पिकला ना तर खूप गोड लागतो. तर बघू आता मे जूनमध्ये मग थोडासा लोणचा बनवायचा विचार आहे. आणि त्याचा पण लोणचं बनवलं ना, म्हणजे गेल्या वर्षी 7 किलोचा लोणचं बनवलेला, तुम्हाला खरं पण वाटणार नाही. 7 किलोचा लोणचं बनवलेला, त्या 7 किलोमधून आमच्या घरामध्ये 1/2 किलोही राहिला नाही. कारण की मी ब्लॉग टाकलेला लोणचं बनवायचा, सगळं ते याला दे त्याला दे. ब्लॉग बघितलं ना की सगळे फोन करतात लगेच, आम्हाला नाही का मग लोणचा भेटणार, आम्हाला पण पाठवून दे, असं होतं ते. मग जाऊन मी दुसरे 2 किलो आंबे आणले बाजारातून आणि त्याचं मग आम्हाला लोणचं बनवलं. त्याच्यातून पण ते वाटून गेलं, 1/2 किलोही आम्हाला राहिलेलं नव्हतं. यावेळेस बघू आता कसं काय. चिन्मय तर सांगतोय ब्लॉग वगैरे टाकू नको, लोणचं वगैरे बनवल्यावरती तू काय बनवलं ना की सगळे मागतात तुझ्याकडे. आणि तुझ्या मम्मीच्या हाताला तेवढी चव आहे म्हणून मागतात लोक.
बोलते लोणचं बनवून संपला ना की मग ब्लॉग जो बनवलेला ब्लॉग आहे ना तो लोणचं संपल्यावरती टाक. ओके चालेल. नको रे देवा. चला आता मंडळी कामावरून घेते मी. ओके चू चू जरा इकडे नको. चू इकडे ही शेंग पाडून दे मला जरा चिकन मध्ये घालायची. हात नाही पोचत. हे बघा आता शेंगा कुठे आल्यात. काय बोलायचं शेंगाना पण. अरे ये ना 1 मिनिट. कुठं घुसले आता. हा बघा चोर. वा पाणी मी मारते आणि पेरू तू खातो का. हा बच्चा आहेत का रे. वरती पण होते बघ चिन्मय. काल भाऊला चढवलेलं परवाच्या दिवशी मी. ओ तोडले रे तोडले. वरती होते. भाऊला बोलले मी तोडून ठेव ना. भाऊ काय ऐकेल तेव्हा ना. ओहो हे बघा मंडळी. घे नको का तूच. नको मी चहा घेतला तर घे. धर नको मला. चल ना ती एकच शेंग तोडून दे. मला पोचत नाही माझा हात म्हणून. चल. अमिताभ बच्चन आहे तू. हे बघा शेंग आणि एक इथं शेंग आहे बघा. हे बघा आता ही शेंग इथे आले. ही पण तोडून घेऊ मस्त आपण. ओ भाई साहब चला चिकन मध्ये टाकायची तर व्यवस्था झाली. बघा इथे एक शेंग आहे ती पण पाडायची आहे. पण ती आता कशी पाडायची. अरे देवा देवा. हा इथे कुठेतरी एक शेंग पाहिलेली मी. ती पण नेली की काय. फुलं तोडायला येतात ना मंडळी गावातली आमच्या लोक. वॉक करायला आले की इकडे येऊन सगळ्या कळ्या झाडावरच्या फुलं सगळी तोडून नेतात. हा इथे एक शेंग आहे पण ती एवढी जाडी नाही झाली. ज्या होत्या 2 शेंगा त्या नेल्या कोणतरी तोडून. हे बघा इथे आहे पण ती खूप जाडी नाही झाली. थोडीशी होऊ द्या. हे बघा मंडळी शेंगा पाडायचा जुगाड. खुर्ची घ्या ना खुर्ची. खुर्चीच्या लगेच पोचल कया. हा पण ते नुसतं पाडून ठेवून काही उपयोग नाही त्याचा. थोडा मग की खुर्ची घ्या ना. ही समोरची पाडा एक चिकन मध्ये टाकायचीत मला. आज मस्त चिकन आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी होणार आहे आपल्या घरात. खुर्चीने ठेवा पराल त्यांच्या. फुटे का डोका. अजून जवळ घ्या. हे बघा खुर्ची पुढे घ्या ना अजून जरासा. हे बघा जुगाड शेंगा पाडायचा. कोणाकोणाच्या आंगणामध्ये अशी झाडं आहेत आणि असं जुगाड करतात शेंगा पाडायला. ओ भाई साहब बस 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 हो गया अपना काम अभी.